संकेत मिळतात. 1. काळ्या मुंग्या. 2. पहाटे 3 ते 5 मुहूर्त. 3. तळहाताला खाज येणे. वास्तुशास्त्रानुसार श्रीमंत येण्याआधी, घरामध्ये समृद्धी येण्याआधी, लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला नेहमी शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे. देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे. हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हणतात. ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्यांना पैशाची तंगी भासत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये माता लक्ष्मी त्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक कोणते ना कोणते उपाय करत राहतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहते त्यांना शुभ संकेत मिळत राहतात. ते कोणते शुभ संकेत आहेत याचीच माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हाताला खाज सुटणे. पुरुषाच्या उजव्या आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर शुभ आणि चांगली चिन्हे मानली जातात. पैशाच्या संबंधित समस्या जीवनातून दूर होणारा आणि अर्थस्थिती मजबूत होणारा उपाय आहे. शंखध्वनी ऐकू येणे. सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जाते. वाईट काळात चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते याचा देखील संकेत आहे. काळ्या मुंग्या अचानक एका ओळीमध्ये दिसल्या, खाद्यपदार्थांवरून तुटून पडले असतील तर माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे. येणाऱ्या पैशांचे संकेत देखील असू शकतात. गायीचे हंबरणे. माता गायी दारी येऊन हंबरत असेल तर ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे. चपाती किंवा पालक खायला घालून परत पाठवले पाहिजे. याचा अर्थ असा की माता लक्ष्मी स्वतःहून ठोठावत आहे. तुळस भरणे. तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन भरली असेल तर घरात लवकर समृद्धी येणार आहे. सकाळी उठताच पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर माता लक्ष्मीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. पैसे सापडणे. आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर पैसे लवकर मिळण्याचे संकेत आहेत आणि ते तुम्हाला लवकरच मिळतील. दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना पैसे पडले तर धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. झाडू आणि माता लक्ष्मीचे नाते अतूट आहे. अशा परिस्थितीत सकाळी सकाळी झाडू मारताना दिसला तर लवकर श्रीमंत व्हायचे संकेत आहेत. घरातून ऑफिसला जात असताना 5 दिवस एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून जा की आता सर्व दुःख दूर होणार आणि माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील शुभ आहे. आपल्या घरातील मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील शुभ मानले जाते. दुसरीकडे एखादी छतावर मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते. एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल हे देखील एक श्रीमंत होण्याचा संकेत मानला जातो. पाल दिसणे. अचानक एकाच ठिकाणी 3 पाले दिसले तर शुभ संकेत मानावा. महालक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानावे. जर पाल एकमेकांचा पाठलाग करत असेल तर घराच्या प्रगतीचे संकेत मानावेत. दीपावलीमध्ये तुळशीमध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. सकाळी उठल्या उठल्या ऊस पाहणे हे देखील शुभ आहे. सकाळी अचानक ऊस पाहणे हे स्पष्ट संकेत आहे की आपल्याला दिवस चांगले येणार आहेत. माता लक्ष्मीचे वाहन घुबड. बऱ्याच काळापासून घराबाहेर आपल्याला दिसत असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी तिथे नक्की जाते आणि लवकर संपत्ती मिळते. स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे संपत्तीचे संकेत आहे. स्वप्नात एक मंदिर, पाणी देखील दिसणे शुभ आहे. संपत्तीचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. स्वप्नात लाल साडीची स्त्री पाहणे हे देखील एक लक्ष्मीचे संकेत मानले जातात. स्वप्नात उंचावरून उडी मारणे, चढणे यशाच्या मार्गात जाण्याची लक्षणे मानली जातात. कुठेतरी कामाला जात असाल, वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी किंवा भाकरी घेऊन चालला असेल तर सूचित करते तुम्हाला कुठेतरी पैसे नक्की मिळतील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते. तुमची झोप तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उघडण्यास सुरुवात होते. दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते. हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात. असे म्हटले जाते की तुमची पहाटे 3 ते 5 याच्या दरम्यान झोप उघडले तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमची राहते. जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर शुभ संकेत मानावा. स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा की आपली समस्या, आर्थिक समस्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसले तर शुभ संकेत मानावा. अशा परिस्थितीत आपण किन्नरला पैसे दिले आणि ते किन्नरने थोडेसे आपल्याला परत दिले तर ते ठेवावे आणि त्यामुळे धनात वाढ होते. छतावर कोकिळाचे बोलणे देखील शुभ संकेत आहे. जर असे झाले धनात वाढ होऊ लागते. स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते. फळ आणि फूल आनंदाचे प्रतीक आहे. आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे हे देखील एक शुभ मानले. धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस दिसणे म्हणजे आर्थिक बाजू बळकट होणे आणि आनंदाचे दर्शवते. श्री स्वामी समर्थ.